नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहे आज आपल्या झेंडूच्या प्लॉटवरती. कारण 2 दिवसाने आपला लाडका बाप्पा घरी येणार आहे. त्यासाठी सर्व ऑर्डरची फुले पाठवायची आहेत. अ, तर झेंडूचा प्लॉट आम्ही थोड्या वेळाने तोडणीसाठी घेणार आहोत. तर झेंडूच्या प्लॉटवरती आल्यानंतर तुमच्यापर्यंत माहिती पोचवायचं कारण की झेंडूचा व्यवसाय कोकणात खरोखर फायदेशीर आहे की नुकसान आहे. तर यासाठी बोललो की एक व्हिडिओ काढावी. तर झेंडू व्यवसाय हा कोकणवासियांसाठी तर मी तर म्हणेन की नक्कीच फायदा देऊन जाईल. जर आपण गणपती, दसरा या सणांसाठी जर आपण झेंडू लागवड केली तर हा व्यवसाय तुम्हाला याच्यातून भरपूर उत्पन्न मिळू शकेल. साधारण जरी आपण पकडले की 2500 रुपयांची लागवड केली तर त्यासाठी एक अंदाजे खर्च येतं 13 ते 14,000 रुपये खर्च येतं सर्व पकडून. आणि 2500 रुपयांमधून आपल्याला नक्कीच 1 लाखाच्या वरती आपलं उत्पन्न जातं. आणि खर्च वगळता जरी आपल्याकडे 60 ते 80,000पर्यंत जरी राहिले तरी नक्कीच आपला फायदा आहे. आणि यासाठी आपल्याला सर्व वेळ एकाच ठिकाणी जाऊन बसावे लागत नाही. तर तुम्ही बाहेर काम करून देखील हा व्यवसाय करू शकता. कारण एकदा लागवड केल्याच्या नंतरला तुम्ही जिथे बाहेर काम करत असाल त्या ठिकाणी दिवसातून एकदा 1 तास जरी दिला संध्याकाळी किंवा सकाळी तरी हा व्यवसाय परवडण्यासारखा आहे. आणि कोकणात आता तर बघायला गेलं तर जमीन म्हणजे कोणी काही करत नाही, त्याच्यामुळे जमीन पडीकच असते. त्याच्यामुळे नक्कीच हा व्यवसाय लोकांना फायदा करून देण्यासारखा आहे. आणि जास्त खर्च न करता कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न मिळते. आणि तेही 3 ते 4 महिन्यानंतरला उत्पन्न द्यायला सुरुवात होते. त्यामुळे नक्कीच या व्यवसायामध्ये कोकणवासियांनी उतरावे.